राधे राधे सगळ्यांना. चला बघूया आज एंजल्सचा आपल्यासाठी काय मेसेज आहे. किसी के साथ नाता रखने के लिए इतना मत झुकिए कि उनके उठने के लिए किसी और का सहारा लेना पड़े. वाव, एंजल्सने खूप डीप मेसेज दिलेला आहे की कोणासमोरही कुठल्याही नात्यासमोर किंवा कुठल्याही व्यक्तीसमोर इतकं नका स्वतःला खाली पाडू की तुम्हाला त्या स्थितीतून उठण्यासाठी दुसऱ्याच तिसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. आणि ही एक रिॲलिटी आहे माहिती आहे का. बरेचदा आपल्याला असं वाटतं नाही 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 इगोपेक्षा रिलेशनशिपला जास्त महत्त्व द्यायचं, पण कधीपर्यंत द्यायचं त्याची पण एक लिमिट असली पाहिजे ना. तुम्ही जर का नुसतं इम्पॉर्टन्स देतच आहात समोरून तुम्हीच ऑल द टाईम झुकत आहात, तर एक स्टेज अशी येईल की तुमचा प्राणसुद्धा तुम्ही देऊन द्याल पण समोरच्याला त्या गोष्टीचं महत्त्व नाही पटणार. आणि हे स्पेशली मला असं वाटतं की हे स्पेशली अशा लोकांसाठी आहे की जे ऑल द टाईम नुसतं रिलेशनशिप वाचवण्यासाठी स्वतःला वाटेल त्या स्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करून देतात किंवा वाटेल तिथे सॉरी म्हणतात, नको तिथे सुद्धा सॉरी म्हणतात. सो गाईज कीप दिस थिंग इन माइंड की नका स्वतःला इतका त्रास करून घेऊ की तुम्हाला जर का असं वाटतं ना की नाही समोरचा व्यक्ती इथे चुकलेला आहे आणि ही शुड बी ऑर शी शुड बी सॉरी, सो लेट दॅम फील सॉरी. नका बोलू तोपर्यंत, नका राहू त्यांच्यासोबत तोपर्यंत, नका त्यांच्यासोबत तेवढं पोलाईट बिहेवियर ठेवू नका. जर का तुम्हाला असं वाटत असेल अरे नाही आपण यांच्यासोबत बोललो नाही तर लोक काय म्हणतील, किंवा अरे नाही आपण यांच्यासोबत रिलेशन नाही ठेवलं तर लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील याचा तुम्ही कशाला विचार करत आहे. लोक आहेत त्या गोष्टीचा विचार करायला. ठीक आहे, तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला स्वतःला फर्स्ट प्रेफरन्स देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. लोक काय बोलतील ते लोकांना ठरवू द्या. जेलस मेल, कोणीतरी जलस मेल आहे जे हा व्हिडिओ बघत आहे, किंवा तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी असं व्यक्ती आहे की जो जलस मेल आहे, तुमच्या प्रगतीवर जळतो किंवा तुमच्या लाईफमध्ये होणाऱ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर जळतो. तुम्ही कुठलं इन्व्हेस्टमेंट केलं आणि तुम्ही ते त्या व्यक्तीला सांगितलं तर तो तोंडावर तर चांगला बोलेल पण तुमच्या मागे की त्यासाठी जलस फील करत असेल. जळकुकडेपणा त्या व्यक्तीमध्ये भरपूर भरलेला असणार आहे. सो कीप दिस इन माइंड की तुम्ही तुमचे सिक्रेट्स कोणासोबत शेअर करत आहात, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये झालेल्या चांगल्या गोष्टी कोणासोबत शेअर करत आहात. युअर थर्ड आय चक्रा इज हील्ड ऑर ॲक्टिवेट दिस टाईम. कोणीतरी असं आहे की ज्यांचा थर्ड आय चक्रा ॲक्टिवेट झालेला आहे किंवा हील झालेला आहे. सो तुम्हाला अजून जास्त स्वतःवर काम करण्याची आवश्यकता आहे अजूनही. कारण काय आहे ना, तुमचा थर्ड आय चक्रा हील झालेला आहे म्हणजे तुमचे इंट्युशन पॉवर आता खूप जास्त वाढले असणार वाढतील किंवा वाढले असणार आहेत. सो त्या इंट्युशन्सवर थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण बरेचदा आहे ना आपल्याला इंट्युशन्स येतात, आपल्याला माहिती असतं की इन फ्युचर हे घडणार आहे किंवा हा व्यक्ती असा करणार आहे किंवा खूप अलग अलग प्रकारचे इंट्युशन्स असतात. मी त्याचे एक्झाम्पल इथे देऊ पण नाही शकत, अशा प्रकारचे इंट्युशन्स असतात. सो आता त्या गोष्टींवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करण्याची आवश्यकता आहे. तुमचं जे काही तुम्ही हिलिंग केलं असेल किंवा ज्या काही प्रकारे तुम्ही थर्ड आय चक्र तुमचा ॲक्टिवेट झाला असेल, सो आता तुम्हाला स्वतःचं प्रोटेक्शन अजून जास्त प्रकारे करण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की जे काही तुम्हाला इंट्युशन्स येतात ते एका बुकवर लिहून ठेवा प्लीज, सो दॅट तुम्हाला पण लक्षात राहील, तुम्हाला पण माहिती असेल की तुम्हाला हे इंट्युशन्स आले होते. उनको आपकी प्रगति से बहुत ज़्यादा ईर्ष्या है. तुमच्या प्रगतीवर कोणीतरी खूप जास्त जळत आहे. सेंड बॅक टू सेंडर करा. कारण त्या जळकुकडेपणाच्या भावनात, ते ईर्षेच्या भावनात ते तुमच्याकडे कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी पाठवतील हे तुम्ही पण इमॅजिन नाही करू शकत. ते लोक करतात. तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, बट दिस थिंग्स हॅपन विथ you, me and all the positive souls around us. जे कोणी आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह सोल्स आहेत, चांगले सोल्स आहेत, त्यांच्यासोबत अशा गोष्टी लोक करतात ईर्षेपोटी. फक्त जलस फिलिंग असते, जलस भावना असते त्यांच्यामध्ये आणि म्हणून ते लोक असं सगळं करतात.
युअर थॉट्स आर व्हेरी पॉवरफुल. कोणीतरी असं आहे की ज्याचे थॉट्स खूप जास्त पॉवरफुल आहे, म्हणून जेही काही तुम्ही विचार करताना ते पॉझिटिव्ह विचार करा. कारण जर का तुम्ही निगेटिव्ह विचार केला ना तर तुमच्यासोबत निगेटिव्हच होणार आहे, आणि पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्हच होणार आहे. आणि फक्त स्वतःबद्दल नाही तर ते इतरांबद्दलही. म्हणजे असू शकते की जे आपण अलग अलग ज्या सिद्धी असतात, तर विचार सिद्धी असते कोणाकडे तरी, थॉट्सची सिद्धी असते कोणाकडे तरी, त्याच्यानंतर कोणाकडे स्वप्नसिद्धी असते, कोणाकडे वाणीसिद्धी असते. कुठलीही प्रकारची सिद्धी जर का तुमच्याकडे आहे तर तुम्हाला ती प्रॉपरली यूज करणंच भाग आहे. जर का तुम्ही ती कुठे चुकीच्या ठिकाणी यूज करत आहात तर त्यासाठी तुम्हाला पण त्याचे सर्कमस्टन्सेस, त्याचे रिझल्ट्स नंतर पुढे फेस करावं लागू शकतात. सो तुमच्याकडे जर का अशा कुठल्याही प्रकारची सिद्धी आहे, तुमचे जर का थॉट्स खूप जास्त पॉवरफुल आहेत, तर प्लीज ते प्रॉपरली यूज करा. प्लेइंग विथ युअर इमोशन्स. कोणीतरी असं आहे की त्यांच्या इमोशन्ससोबत खेळल्या जात आहे, किंवा ते कोणाच्या तरी इमोशन्ससोबत खेळत आहे. सो जर का तुमच्या इमोशन्ससोबत खेळत आहे तर बी अवेअर फ्रॉम दॅट पर्सन जो तुमच्यासोबत खेळत आहे. कारण दिस मे पॉसिबल की तुम्ही कोणी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसाठी हा मेसेज आलेला असेल, किंवा कोणीतरी असं असेल की जो दुसऱ्यांच्या इमोशन्ससोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहे. पण जर का तुम्ही दुसऱ्यांच्या इमोशन्ससोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहात ना तर त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकरच भेटेल. एंजल्स आर वर्किंग विथ युअर प्रेयर्स अँड इंटेन्शन्स ॲट दिस मोमेंट. दे आर डुईंग बेस्ट टू हेल्प यू. वाव. तुमचे जे इंटेन्शन्स आहे किंवा तुमचे जे प्रेयर्स आहे त्याच्यावर एंजल्सचं काम करणं चालू आहे, आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट लवकरच भेटणार आहे. लवकरच त्याचा तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते तुमच्यासाठी होणार आहे. हे कन्फर्मेशन आहे एंजल्सचं. सेटअप मॅजिक फॉर कॉम्प्रोमाइजिंग सिच्युएशन. कोणीतरी तुमच्यावर कुठल्या तरी प्रकारचं मॅजिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मे बी तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल, किंवा कोणी मिरर मॅजिक करत असेल, किंवा कोणी कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह थॉट्स तुमच्याकडे, कारण इमोशन्सचा आला होता आणि थॉट्सचा पण आला होता. सो कोणीतरी तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करून तुम्हाला कॉम्प्रोमाइजिंग सिच्युएशनमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. सो बी केअरफुल. कुठल्याही अशा प्रकारच्या सिच्युएशनला बळी जाऊ नका. कारण काय आहे ना की तुम्ही एक वेळा त्यांच्यासाठी कॉम्प्रोमाइज कराल, ते परत सेम गोष्ट तुमच्याकडनं एक्सपेक्ट करतील, तिसऱ्यांदाही सेम गोष्ट एक्सपेक्ट करतील, आणि आफ्टर सम टाईम ते तुम्हाला सोडून निघून जातील. ॲट दॅट टाईम तुमच्याकडे रडण्याशिवाय दुसरं काही ऑप्शन राहणार नाही. विचार करा या गोष्टीबद्दल. कारण आजकाल आहे ना बरेच लोक असं करतात की मुलींना यूज करून घेतात, किंवा मुलांचा यूज करून घेतात पुरेपूर, आणि नंतर मग त्यांना सोडून निघून जातात. आता काही दिवसांपूर्वीच मी माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलं की अंकिता, माझ्या कलिगसोबत घडलं की कलिगचं लग्न झालं, आणि त्याची जी बायको होती तर त्याची बायको फक्त 8 दिवस त्याच्यासोबत होती, आणि नंतर मग माहेरी जायच्या नावाने ती निघून गेली, आणि मग माहेरून तिने डिवॉर्स पेपर्स पाठवले आणि पैशाची डिमांड पण केली डिवॉर्ससाठी. सो मला कुठेतरी आहे ना आता असं पण वाटत आहे की असंही असू शकतं या वर्षात की काहीतरी लॉ आहे ना मुलांसाठी, माणसांसाठी, मेन्ससाठी पण निघेल असं वाटतं मला. आय डोंट नो, पण एक कुठेतरी मला अशी फिलिंग येत आहे या वर्षासाठी की यावर्षी असं होऊ शकतं की मुलांसाठी, माणसांसाठी काही ना काही, कुठल्या ना कुठल्या प्रकारचा लॉ निघेल. कारण आजकाल मुलांना ब्लॅकमेल करणं, माणसांना ब्लॅकमेल करणं, मध्ये पण एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला होता की एका मॉमेडियन मुलीनी एका हिंदू मुलाला ब्लॅकमेल केलं, आणि त्या मुलाने लिटरली नंतर जीव देऊन दिला, इतका तिने ब्लॅकमेल केलं त्याला. तर कसं आहे की प्रत्येकच जण वाईट असते मी असं नाही म्हणणार, पण प्रत्येकच जण चांगलं असते हे पण मी नाही म्हणणार. तुम्हाला हे ओळखण्याची आवश्यकता आहे की कोण व्यक्ती कसं आहे. मला माहिती आहे लाईफमध्ये एक स्टेज अशी असतेच की तुम्ही माहिती नाही पडत तुम्हाला की तुमच्यासाठी खरंच कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे. बट फॉर दॅट यू हॅव टू वर्क ऑन इट.
कोण तुमच्यासाठी चांगलं आहे, कोण तुमच्यासाठी वाईट आहे, हे ह्या गोष्टीवर काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आता मी माझ्याबद्दल जर का बोलायला गेली, मी स्पष्ट वक्ती आहे. मी कोणाला पण जे माझ्या मनात आहे ते डायरेक्ट तोंडावर बोलून देते आणि याच्यामुळे माझे अगदी बोटावर मोजण्या इतके फ्रेंड्स आहेत. आणि ज्यांना माहिती आहे की अंकिताचा हा नेचर आहे की ती लोकांना योग्यच मार्गदर्शन करते, तर त्याच्यामुळे बरेच म्हणजे अगदी कॉन्टॅक्टमध्ये नसलेले फ्रेंड्ससुद्धा मग मला कधी कधी कॉल करून विचारतात, यार अंकिता, वी स्टक इन दिस सिच्युएशन, नाव व्हॉट वी विल डू. आणि हे अजूनही करतात. आणि मग मी माझ्या लेवलवर जे काही त्यांना सोल्युशन देण्याचा प्रयत्न जे काही सोल्युशन मला असं वाटतं की हे त्यांच्यासाठी असू शकतं, सो आय विल गाईड अकॉर्डिंग टू दॅट. तर तुमच्याही लाईफमध्ये असे जर का कोणी असेल तर त्यांना जपून ठेवा, कारण प्रत्येकच व्यक्ती हे चांगलं असतं असं नाही. आणि तुम्हाला जोपर्यंत या गोष्टीचा अनुभव नाही येणार ना, तोपर्यंत मे बी तुम्हाला लोकांना विश्वास नाही बसणार आहे. युअर हेटर्स नो दे अंडर एस्टिमेट यू. तुमच्या हेटर्सला माहिती आहे तुमची पॉवर काय आहे, तुमच्यामध्ये किती एनर्जी आहे, तुमची सोल कुठल्या प्रकारची आहे, तुमचा ऑरा कुठल्या प्रकारचा आहे, हे तुमच्या हेटर्सला माहिती आहे. आणि आता त्यांना असं वाटत आहे की त्यांनी तुम्हाला अंडर एस्टिमेट केलं, त्यांनी तुम्हाला खूप तुच्छ समजलं. पण त्या हेटर्सनी तुम्हाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे पण तेवढंच खरं आहे. आता तुम्ही विचार करा की असे कोण लोक होते, प्यार का नाटक करते हैं, ऐसे लोग हैं जो प्यार का नाटक करते हैं आपके साथ. सो हे सगळे तुम्हाला ते ज्यांनी की तुम्हाला खूप अंडर एस्टिमेट केलं, जे की तुम्हाला असं म्हणत असतील की तू काहीच नाही करू शकत, तू लाईफमध्ये काहीच नाही करू शकत, तू फक्त घराचं काम करू शकते, किंवा तू फक्त हेच करू शकते, तू फक्त तेच करू शकते, यू आर नॉट लाईक अस, यू आर नॉट लाईक मी, असे खूप सारे लोक असतील की ज्यांनी तुम्हाला म्हटलं असेल. सो कीप डिस्टन्स फ्रॉम दॅट पीपल्स. ओपन अप फॉर युअर स्पिरिच्युअल गिफ्ट्स. एंजल सांगत आहे की तुमचे स्पिरिच्युअल गिफ्ट तुमच्याकडे येत आहेत. सो त्याच्यासाठी ओपन व्हा. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच्या घरात, स्वतःच्या लाईफमध्ये स्पेस क्रिएट करण्याची आवश्यकता आहे. असंही असू शकते की तुमच्या लाईफमध्ये एखादा असा व्यक्ती येईल की ज्याच्यामुळे तुमचं लाईफ, आणि तुम्ही असं स्वप्नातही विचार केलेला नसेल की यार हे असं कसं, मी विचार कधीच असा नव्हता केला की माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी होतील, हे असं कसं झालं, हा व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आल्यापासून हे इतकं चांगलं माझ्यासोबत कसं काय झालं. आणि त्यावेळेस जे तुम्हाला फील होतं ना, ते फिलिंग शब्दात वर्णन करणं तुम्हाला पण शक्य नाही होणार. पॉझिटिव्ह माइंड, पॉझिटिव्ह वाईब्स, पॉझिटिव्ह लाईफ. वो एंजल सांगत आहे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे तुमच्या वाईब्स क्रिएट होतील, तुमच्या अवतीभोवती वाईब्स पॉझिटिव्ह क्रिएट होतील आणि त्याच्यामुळे तुमचं लाईफ पॉझिटिव्ह होईल. तुम्हाला जर का तुमचं लाईफ पॉझिटिव्ह करायचं असेल, तुम्हाला तुमचं लाईफ जर का पॉझिटिव्ह ठेवायचं असेल, तर तुम्हाला तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवणं हे तेवढंच आवश्यक आहे. तुम्ही असं म्हणाल की नाही, माझ्यासोबत चांगल्या गोष्टी होतच नाही, माझ्यासोबत चांगलं लोक वागतच नाही. तुम्ही तुमच्यासोबत चांगलं वागत आहात का, असं बोलून तुम्हीच तुमच्यासोबत वाईट वागत आहात. माझं बोलणं मे बी कोणाला राग येईल माझ्या बोलण्याने, बट दिस इज रिॲलिटी. जोपर्यंत तुम्ही तुमच्यासोबत चांगलं वागत नाही, तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट देत नाही, तोपर्यंत लोकही तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या एका क्लायंटसोबत सेशन चालू होतं आणि त्यावेळेस त्यांनी शेअर केलं की म्हणे माझे पांढरे केस आहेत आणि माझ्या फ्रेंडनी मला कॉल केला एक दिवस की यार तुझे केस खूप छान दिसतात, तू हे पांढरे करवले आहेत की नॅचरली झाले आहेत. आणि माझी क्लायंट बोलली की मी तिला सांगितलं की हे माझे नॅचरली झाले आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे की माझे केस नॅचरली पांढरे झाले आहेत आणि हे पांढरेच केस माझा सिम्बॉल आहे. तर त्या क्लायंटची फ्रेंड म्हणायला लागले की नाही पण लोक काय म्हणतील, लोक म्हणतील की अरे तू म्हातारी दिसते आहे किंवा काही. माझ्या क्लायंटने इतकं छान त्यांना उत्तर दिलं आणि माझं पण तेच म्हणणं आहे की जसं तुम्ही आहात तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करा. माझ्या क्लायंट बोलल्या की मी जशी आहे मी स्वतःला तसं ॲक्सेप्ट करते, लोक काय म्हणतील याच्याशी मला काहीच फरक पडत नाही. आणि ज्यावेळेस तुमचा हा थॉट प्रोसेस असतो ना की मी जशी आहे तशी मी स्वतःला ॲक्सेप्ट करते, त्यावेळेस लोकांनी म्हटलेलं तुम्हाला 0% सुद्धा फरक पडत नाही. सो असा नका विचार करू. तुम्ही ज्यावेळेस स्वतःला ॲज इट इज ॲक्सेप्ट करता त्यावेळेस लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करतात. जर का तुम्ही स्वतःबद्दल निगेटिव्ह थॉट्स ठेवाल, जर का तुम्ही स्वतःबद्दल वाईट विचार ठेवाल, तर त्यावेळेस लोक कसं काय तुमच्याबद्दल
निगेटिव्ह विचार ठेवणार नाही. लोक कसं काय तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार ठेवतील, लोक कसं काय तुमच्याबद्दल चांगलं बोलतील. सो कीप दिस थिंग इन माइंड की तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह थॉट्स ठेवणं, तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. एंजल्स अजून काही मेसेज आहेत का? कॉझिंग कन्फ्युजन. मे बी तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांमुळे किंवा आता मी जे काही तुम्हाला बोलली या व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात कन्फ्युजन क्रिएट झालं असेल. बट मी तुम्हाला एक सांगेल की कोणी काहीही म्हणो, मी काहीही म्हणो किंवा तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्याबद्दल काहीही म्हणो, तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटतं का तुम्ही सुंदर आहात, तर तुम्ही सुंदर आहात. तुम्हाला वाटतं का तुम्ही ब्रेव आहात, तर तुम्ही ब्रेव आहात. तुम्हाला वाटतं का तुम्ही शार्प आहात, तुम्हाला वाटतं का तुम्ही इमोशनल पर्सन आहात, तर तुम्ही आहात. अदरवाईज कोणाच्याही म्हटल्याने काहीही फरक पडत नाही. ठीक आहे, कीप दिस थिंग इन माइंड. डोंट गेट कन्फ्यूज. माझ्या म्हटल्याने किंवा दुसऱ्यांच्या म्हटल्याने तुम्हाला फक्त एकच हे आहे की तुम्हाला वाटतं ते तुम्हाला स्वतःबद्दल थॉट्स ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. चला बघूया हा मेसेज कोणासाठी होता. आज तर मला चेक करायचं आहे हा मेसेज एक्झॅक्टली कोणासाठी होता. एंजल्स प्लीज गाईड करा हा मेसेज. आजचे जे काही मेसेजेस होते ते प्लीज गाईड करा कोणासाठी होते प्लीज. ऑगस्ट मंथमध्ये ज्यांचं ऑगस्ट मंथ बॉर्न आहे कोणीतरी, त्यांच्यासाठी हा मेसेज होता. बट त्यांच्यासाठी काही काही शॉर्ट मेसेजेस पण आलेले आहेत. वेट, 77 बॉर्न असू शकतं कोणीतरी, त्यांच्यासाठी आहे. किंवा 77 त्यांची एज असू शकते. लव लाईफ 16 नंबर त्यांच्यासाठी स्पेसिफिक असू शकतो. फाईव्ह नंबर स्पेसिफिक असू शकतो. 74 एज असू शकते किंवा 74 बॉर्न असू शकतं. (23) कोणासाठी स्पेसिफिक असू शकतो. 83 कोणीतरी बॉर्न आहे. 80 बॉर्न आहे कोणीतरी. 78 82 78 बॉर्न आहे. 77 78 किंवा 77 78 एज असेल कोणाची तरी. 82 83 हा 1982 1983 1980 1977 1974 हे पण असू शकतं. 16 नंबर स्पेसिफिक आहे कोणासाठी तरी. 5 नंबर स्पेसिफिक आहे कोणासाठी तरी. आपल्याकडे अल्फाबेट्स आलेले आहेत काही. R Q Y L Y कोणीतरी विचारत आहे Y. RL Q QRL राणी लक्ष्मीबाई, क्वीन राणी लक्ष्मीबाई. QRL क्वेश्चन विचारत आहे कोणीतरी. वाय क्यू क्वेश्चन विचारत आहे कोणीतरी. R वरून नाव असू शकते किंवा L वरून नाव असू शकते. लव लाईफशी रिलेटेड आहे. किड्स अँड लव लाईफ, लव लाईफ अँड किड्स असा काही कोणाचा इश्यू चालू आहे म्हणून मग हे मेसेजेस आलेले आहेत. सो गाईज, ऑगस्ट मंथ हा स्पेसिफिक मंथ आलेला आहे आणि 16 नंबर 23 नंबर 25 नंबर हे पण स्पेसिफिक आलेले आहेत. सो जे कोणी या नंबरशी रिलेटेड असतील किंवा हा नंबर ज्यांचा कोणाचा असेल त्यांच्यापर्यंत हा मेसेज डेफिनेटली एंजल्स पोहोचवूनच देतील. तुमच्या
कॉन्टॅक्टमध्ये किंवा तुमच्या क्लोज वन्समध्ये जर का कोणी असं असेल तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. तुम्हाला या एंजलिक मेसेज थ्रू कुठेही कधीही हेल्प झाली तर एक वेळा ग्रॅटिट्यूड शो करा, थँक्यू म्हणा एक वेळा एंजल्सला. मला म्हणा असं मी म्हणणार नाही, एंजल्सला थँक्यू म्हणा, कारण मी फक्त मीडिएटर आहे. त्यांनी मला जे मेसेजेस देण्यासाठी सांगितलं, त्यांनी जे मला मेसेजेस दाखवले त्याच्यावरून मी तुम्हाला फक्त मेसेज तो पुढे सर्क्युलेट केलेला आहे. मी फक्त मीडिएटर आहे. सो तुम्ही एंजल्सला थँक्यू म्हणा. अजून अशा मेसेजेससाठी, अजून अशा एंजेलिक मेसेजेससाठी, अजून अशा गायडन्ससाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत.